दर्शक हो, श्रोते हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. पंढरपूरचे आमचे सन्मित्र माननीय श्री राजेश विभूते सर यांच्याशी. विभूते सर, या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला कुटुंबियांचं शिवाय सहकाऱ्यांचं एक अनमोल असं सहकार्य लाभलं. परंतु आपण काम करत असताना मार्गदर्शक हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन आपण काम करत राहतो. मग असे मार्गदर्शक कोणी आहेत का, किंवा तुम्ही कोणाकडून प्रेरणा घेतली तर असे कोण मान्यवर व्यक्ती आहेत का किंवा संस्था आहेत का, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. रवीजी, तुम्ही म्हटलेलं अगदी बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागं त्याला एनकरेज करणारे किंवा त्याला प्रेरणा ठरणारे असे बरेचशा व्यक्ती असतात, संस्था असतात. आता खरंच माझ्या बाबतीत सांगायला तर ही यादी खूप मोठी आहे. पण याच्यामध्ये मी प्रकर्षानं म्हणेल किंवा अगदी अग्रक्रमानं नाव घेईन आमचे MKCLचे जे आमचे चीफ मेंटॉर आहेत, आदरणीय विवेक सावंत सरांचं. कारण खरं म्हटलं तर आज आम्हाला जी काही समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, जी काही ओळख आहे, जे काही आम्हाला आर्थिक स्थैर्य लाभलेलं आहे, आज या माणसाच्या दूरदृष्टीमुळं किंवा विजनमुळं लाभलेलं आहे. हे जे काय नवीन तंत्रज्ञान आहे ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याची ही जी काही त्यांची तळमळ आहे, ही तळमळ आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये काम करत असताना नक्कीच खूप अगदी प्रेरणा देते. मी तर असं म्हणेन की ते एक तंत्रज्ञान तज्ज्ञ नाहीत, ते एक विचारवंत आहेत. ते एका शिक्षण चळवळीचे शिल्पकार आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं आमच्या संस्थेला खूप अगदी एक विशिष्ट आपण म्हणूया की उंची प्राप्त झाली. तर त्यामुळं विवेक सावंत सर जे आहेत ते माझ्यासाठी असतील किंवा माझ्यासोबत काम करणारे अजून इतर जे काही महाराष्ट्रात संस्था चालक असतील, यांच्यासाठी खूप मोठे प्रेरणा स्रोत आहेत. हे अगदी मी म्हणतो की मान्य केलंच पाहिजे. माझे दुसरे प्रेरणा स्रोत आहेत ते म्हणजे पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर सर, की जे आपल्या भारतातील जो काय परम नावाचा सुपर कॉम्प्युटर भारतात तयार केला होता, त्याची जनक आहेत ते. आणि त्यांनी सिद्ध केले की तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारतीय माणूस जगात अग्रेसर होऊ शकतो. त्यांची जीवनगाथा म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी प्रेरणा आहे. आज सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक त्यांचा आदर्श समोर ठेवूनच पुढे काम करत असतात. तर त्यामुळे या टेक्नॉलॉजीमध्ये काम करण्यासाठी ते सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा स्रोत आहे. माझे तिसरे प्रेरणा स्रोत आहेत ते म्हणजे माझे शिक्षक, माझे मार्गदर्शक असतील. शिक्षण घेताना ज्या ज्या गुरुजनांनी मला घडवलं त्यांच्या शिकवणीचा प्रभाव आज सुद्धा माझ्यावर आहे. त्यांनी केवळ मला ज्ञान नाही दिलं तर जगण्याची एक दृष्टी दिली. आणि चौथे माझे प्रेरणास्रोत कोण असतील रवीजी, तुम्हाला सुद्धा कदाचित वेगळं वाटेल की माझे विद्यार्थी हेच माझे प्रेरणास्रोत आहेत. कारण का, त्यांचा उत्साह, त्यांची जिज्ञासा आणि त्यांचं यश हे बघून मला रोज नव्यानं काम करण्याची ऊर्जा मिळते. ते रोज शिकायला येतात आणि मलाच काहीतरी रोज नवीन काहीतरी शिकून जातात. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही प्रेरणास्थान आहेत त्यांनी मला एक गोष्ट शिकवली की शिकणं कधी थांबवू नका आणि शिकवणे कधी विसरू नका. तर त्यामुळे हे जे प्रेरणास्रोत आहेत त्यांचा खूप मोठा प्रभाव आपल्या यशावर हा नक्कीच असतो असं मला वाटतं. म्हणजे मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आणि आपल्याला प्रेरणा, ऊर्जा देणारे प्रेरणास्रोत, प्रेरणास्थान हे तर आहेतच, परंतु तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडून कधी शिकत असतात. तो विद्यार्थी आपल्याकडून शिकतोय म्हणजे त्याला काही येत नाही असा भाग नाही, त्याच्याकडून सुद्धा शिकण्याची एक उमेद तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ते शिकत आलात.
एक चांगली खूप म्हणजे समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे हा भाव जो आहे, ही दृष्टी या प्रत्येकाने ठेवली पाहिजे. समोरच्या व्यक्तीकडून प्रत्येकाला प्रत्येक वेळेस काहीतरी शिकायला मिळत असतं आणि ते मान्य करण्याची जी तुमच्याकडं भावना आहे ती खरंच खूप महत्त्वाची आहे सर. खूप छान सर, धन्यवाद. फिटनेसची सुरुवात कुठून होते माहिती आहे? तुमच्या घरातून आणि तुमच्या हातातल्या डंबेल सेटमधून. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटी डंबेल सेट्स, ज्यामुळे तुमचं वर्कआउट होईल अधिक शक्तिशाली, सुरक्षित आणि परिणामकारक. इथे उपलब्ध 2.5 किलो ते 20 किलोपर्यंतचे आयर्न डंबेल्स, रबर डंबेल्स, हेक्स डंबेल्स आणि ॲडजस्टेबल डंबेल सेट्स, जे फिटनेस लवर्स, बिगिनर्स, जिम ट्रेनिंग आणि घरगुती व्यायामासाठी एकदम उत्तम. नॉन स्लिप ग्रिप्स, मजबूत मटेरियल, परफेक्ट बॅलन्स आणि लॉंग लास्टिंग ड्युरेबिलिटी. शरीरात स्ट्रेंथ वाढवा, मसल बिल्ड करा आणि दररोजचा वर्कआउट करा आणखीन प्रभावी.